मित्रांनो, रस्त्यावर व्हिडिओ करण्याचं कारण हे, बाहेर चाललो होतो आणि इग्नाइट अकॅडमीचे अभिजित राठोड सर दिसले. आता विद्यार्थी सगळ्या शिक्षकांच्या नावाने ओरडतायत, शिक्षक भेटत नाही, शिक्षक विद्यार्थ्यांच्या पाठीशी नाहीत का. तर अभिजित राठोड सर रस्त्यातच सापडलेत, रस्त्यातच त्यांना विचारायचं. पण तत्पूर्वी सर माईक पण लावा ना. मला आहे माईक लावलेला. मला एक सांगा, एकतर शिक्षकांनी बोलायला पाहिजेत, नक्कीच बोललं पाहिजेत. विद्यार्थी नाराज आहेत. आता त्याच्या मागे काय भूमिका आहे मला माहित नाही. मला सगळ्यात आधी सांगा, नॉर्मलायझेशन नेमकं काय विषय आहे? पहिले नॉर्मलायझेशन बद्दल बोलू, नंतर शिक्षकांच्या भूमिकेबद्दल बोलू. विषय काय माहितीये का, की नॉर्मलायझेशनमुळे होऊन करायला सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की तो विषय काय आहे. तर की तुम्ही पेपर दिल्यानंतर तुम्हाला कळणार नाहीये की मी जेवढे करेक्ट करून आलो तेवढे मला मार्क मिळणार की नाही मिळणार. ते प्लस पण होऊ शकते, मायनस पण होऊ शकते. विद्यार्थ्यांचं आणि सगळ्या शिक्षकांचं एकच म्हणणं आहे की आमची भूमिका म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्याची त्या ऑनलाईनला विरोध नाही आहे. एवढा जर तुम्हाला एमपीसीला छंद असेल ना ऑनलाईन घेण्याचा, तर तुम्ही जेवढे बेंचेस तुम्ही आहे ना सेंटरवर तेवढे पीसी लावा टॉप दर्जाचे. आमचे पोरं द्यायला तयार आहे, पण एकाच सत्रामध्ये घ्या. ओके. म्हणजे काय होईल, मी जे पेपर देऊन आलो, विद्यार्थी पेपर देऊन आला, आता आल्यानंतर तो अँसर की चेक करतो, तो म्हणतो हा मला 55 मार्क मिळाले बरं का. या नॉर्मलायझेशनमुळे काय होणार आहे, त्या 55चे 110 येऊ शकते आणि 55चे 10 येऊ शकते. म्हणजे राम भरोसे कार्यक्रम झाला ना हा. त्याला विद्यार्थ्यांचा विरोध आहे. ऑनलाईन तुम्ही म्हणता ऑनलाईन हरकत नाही, ऑनलाईन कशाला मग? अहो ऑनलाईन म्हणजे आयोगाला समजायला पाहिजे, आम्हाला पीसी चालवता येते विद्यार्थ्यांना. यांना काय वाटते आयोगाला आम्हाला कॉम्प्युटर येत नाही. अहो हे जे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये पेपर घेऊन राहिले ना त्याला विरोध आहे. नॉर्मलायझेशन होत नाही, होतच नाही हो. आज मला सांगा, आपण तुम्ही आहे किरण भाई, तुम्हाला माहित असेल आपण टीसीएस करणं एमपीएससी पेपर घ्यावा ही मागणी का बरं केली होती? त्या नॉर्मलायझेशनमुळे ना. बरोबर. मग या परीक्षा इथं आयोग काय करून आला, फक्त फॉर्म भरण्याचा कार्यक्रम करून आला ना. आणि शेवटी कोणाला दिली आहे पेपर? टीसीएसला. मग जुनीच व्यवस्थेमध्ये सेम टू सेम, म्हणजे त्याला काय म्हणतात की जुन्याच याच्यामध्ये ते नवीन दारू भरल्यासारखं झाला कार्यक्रम हा. फरक काहीच नाही ना. ऑनलाईनला विरोध म्हणजे काय, तर नॉर्मलायझेशनला विरोध. यांची कॅपॅसिटी दिली आहे का एवढी? मागच्या वेळेस ती स्किल टेस्ट घेतली, एकच वेळा घेतली, त्यात कॉम्प्युटर चालत नव्हता, कीबोर्ड चालत नव्हता. औरंगाबाद खंडपीठामध्ये केस गेली आणि त्याच्यामुळे रिझल्ट उशिरा लागला. आता इथं कशावरून मला सांगा, तसं होणार नाही. आणि दुसरं विद्यार्थ्यांचं काय मत आहे माहितीये का, पीसी जर बंद पडला ना त्या आतमधल्या ऑफिस मध्ये देतात पेपर सॉल्व्ह करायला. बरं, मग तिथं घोळ होणार नाही. हे कशावरून? एखाद्यात जाणून बुजून पीसी बंद होऊ शकतो. यस. त्यामुळे आयोगाला आमचं म्हणणं आहे की ऑनलाईनला विरोध म्हणजे तुमच्या त्या कीबोर्ड माऊसला विरोध नाही, त्या नॉर्मलायझेशनला विरोध आहे. तुम्हाला एवढ्याच जर ताकद असेल ना, वन टाइम पेपर घेऊन दाखवा एकाच शिफ्ट मध्ये आणि रिझल्ट लावा. याच्या आधी का बोलले नाही ते? कुठलं? याच्या आधी हे विषय तुम्ही का बोलले नाही सोशल मीडियावर? प्रत्येक एज्युकेटर आपापल्या परीनं आपली भूमिका मांडत आहे. आज अमरावतीमध्ये, औरंगाबादमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक शिक्षक आपापल्या परीनं भूमिका घेत आहे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे. असं नाही की म्हणजे शिक्षक बोलत नाही म्हणजे त्याचा पाठिंबा नाही किंवा विरोध आहे म्हणून. ते प्रत्येक मी सगळ्या शिक्षकाच्या, आता वैयक्तिक सगळ्यांसोबत माझं बोलणं होते, सगळ्यांची भूमिका तीच आहे की ऑनलाईन नको, म्हणजे नॉर्मलायझेशन नको. एवढंच जर आयोगाला मी अगेन रिपीट करतो, जी शिक्षकाची भूमिका तुम्ही म्हणता, सगळ्या शिक्षकांचं म्हणणं एकच आहे. आणि जेव्हा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील तेव्हा शिक्षक 100% येतील, यात कुठेही दुमत नाहीये. आणि शिक्षक पण केसेस घेतील हे पण सांगतो. फक्त प्रॉब्लेम असा आहे की विद्यार्थी जे म्हणतात ना शिक्षक सोबत नाही आहे, तसं काही नाही आहे. अगेन मी तुम्हाला सांगतो, तुमचा आयोग ऐकते बरं का. हा, असं ऐकलंय की तुमचं वास्तव कट्टा आयोगाच्या स्क्रीनवर चालू असते. त्यामुळे आयोगाला म्हणणं असं आहे की नॉर्मलायझेशन जे आहे ना ते होऊ शकत नाही. अट्टास करू नका. आणि पेपर घेतलाही तरी तर पेपर नंतर हा उद्रेक होऊ शकतो. त्यापेक्षा गुन्ह्या गोविंदानं जे आपण 12 तारखेची डेडलाईन दिलेली आहे त्याच्या आधी कार्यक्रम करून टाका. OMR शीटवर पेपर घ्या, बरोबर, जो एका शिफ्टमध्ये होत होता. आणि आयोगाला आपण थँक्यू पण म्हणू ना, 17 दिवसामध्ये कंबाईन गट ब चा रिझल्ट लावला. मग एवढं सगळं चालू असताना हे कशाला? जर एवढं समजा आम्ही 21व्या शतकामध्ये हायटेक झालो हे दाखवायचं असेल तर आमचं म्हणणं काय, एक काम करा, सगळ्या शाळेमध्ये तुमचे पीसी टॉप दर्जाचे पाठवा आणि एका शिफ्टमध्ये घ्या विदाउट नॉर्मलायझेशन. बरोबर, ते बंद नाही पडले पाहिजे कॉम्प्युटर. पण आता नॉर्मलायझेशनचा सगळा बट्ट्याबोळा आहे, सगळ्यांना माहिती आहे. पण आता विद्यार्थी आंदोलनाच्या भूमिकेत येतं प्रत्येकाने. उद्रेक 100% सांगतो, पेटलंय सगळीकडे पेटलंय. विद्यार्थ्यांच्या पाठीशी तुम्ही शिक्षक म्हणून किंवा तुमचे सगळे शिक्षक संघटना असेल का? 100%. मी तुम्हाला काय सांगतो, सगळे शिक्षक आम्ही संपर्कात आहोत. सगळ्या शिक्षकाच्या वतीनं सांगतो, विद्यार्थी हितासाठी जे करावं लागेल केसेस घेण्यापर्यंत आम्ही घेऊ. कारण सरळ सरळ आहे. आणि सांगतो, यामुळे माहितीये का संविधानाचं व्हायोलेशन होते. आयोग काय म्हणते की नॉर्मलायझेशन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर घेता. तो जो निर्णय आहे ना मी वाचलाय तो एक्सेप्शनल केसमध्ये आहे.
झालं काय होतं, SSC की काहीतरी वेगळ्या शीटमध्ये पेपर घेतला आणि रिझल्ट लास्ट मध्ये लावला. त्यामुळे काही पोरांना कमी, काही पोरांना जास्त गुण मिळाले. पोरं कोर्टात गेले आणि कोर्टानं सांगितलं नॉर्मलायझेशन लावा. हे त्या नियमाला, अपवादाला हे नियम समजून बसले. कोण? आयोग. यांना हे सांगा की आमच्याकडे एका शिफ्टमध्ये होत नाही म्हणून नॉर्मलायझेशन लावतो. आमचं म्हणणं तेच आहे, एका शिफ्टमध्ये घ्या आणि OMR बेसवर घ्या, विषय संपला. बरोबर. आणि तेवढा जर छंद असेल तर 2-3 वर्ष द्या, मस्त PC लावा तुमच्या सेंटरवर, आम्ही येतो ऑनलाईन द्यायला. पण एकाच शिफ्ट मध्ये विदाऊट नॉर्मलायझेशन. 3 दिवस झाला फोन करतोय, एक तर भेटायला तयार नाही कुणी. आज रस्त्यावर कसे सापडले? Actually बरोबर. विषय काय आहे, आता ते ऍडव्हर्टाईज वाटेल पोरांना, मार्केटिंग वाटेल पुन्हा, आणि पोरं शिवाय घालेल. बॅचेस चालू होत्या आपल्या. बॅचेसचं सांगू नका, हा. बॅचेसचं काय सांगू नका आम्हाला तुम्ही. Correct आहे. विद्यार्थ्यांच्या बाजूला आहेत का नाही ते एवढं शेवटी सांगा. 100%. मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, 12 तारखेपर्यंत आपण डेडलाईन दिलेली आहे. 12 पर्यंत जर समजा काही नाही झालं तर आपण रस्त्यावर उतरू. आणि मी माझ्या परीनं, आता ते पब्लिकली सांगणं गरजेचं नाही आहे, मी पहिल्याच दिवशी रात्री 11 वाजता ओके आपल्या इग्नाइटचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. मी PYQ शिकवायला आलो होतो, ते राहिलं. मी पहिल्यांदा ऑनलाईनला विरोध केला. इव्हन अजून एक स्टेप सांगू काय, माझी वैयक्तिक भूमिका, मी तुमच्यासोबत बोललो. माझं तर म्हणणं आहे, एक प्री एक मेन्स असावी. हे मी 4 वर्षापासून बोलत आहोत. आयोग प्री कमी कमी करत आहे. PSI प्री, STI प्री, ASO प्री, असं जास्त संधी द्या ना पोरांना. पूर्व परीक्षा कमी, मुख्य जास्त झाल्यामुळे जास्तीत जास्त पोरांच्या संधी हुकत आहे. आणि नॉर्मलायझेशन पोरांची संधी हुकवणार आहे बरं का. नॉर्मलायझेशन नको. तुम्ही आता सांगितलं नॉर्मलायझेशनचं, तो सुप्रीम कोर्टाचा पण 100% वाचलाय तुम्ही म्हणताय. हा. नक्कीच. खरं तर इथून नमस्कार तुम्हाला आणि नाही, धन्यवाद तुमचे. Yes, की yes. कुठेतरी विद्यार्थ्यांच्या बाजूने बोललात तुम्ही. 100%. बोलायला तयार नाही ना कुणी. काय 100%? बोलतच नाही ना कुणी. नाही, विषय काय माहिती का, की बोलत नाही म्हणजे असा अर्थ हा नाही होत की शिक्षणाचा विरोध आहे म्हणून. मी अगेन सगळ्या विद्यार्थ्यांना मी आश्वासित करतो, सगळे शिक्षक तुमच्या सोबत आहे, काहीही काळजी नसावी. ओके. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, सगळे शिक्षक तुमच्या बाजूने आहेत आणि सगळे विद्यार्थी तर तुमच्या बाजूने आहेत आणि आता आयोग पण आपल्या बाजूने असं वाटते, कारण 17 दिवसात निकाल लागलाय. थँक्यू.